नमस्कार, मी सुवर्ण. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला पैठणी साडीची ब्लाऊज डिझाईन बघायची आहे. साडी खूप सुंदर अशी आहे, ग्रीन कलर आहे आणि रेड ब्लाऊज आलेले आहे. त्याचे मापे मी स्क्रीनवर दिलेले आहेत. पहा, गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच, शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच, छातीचे माप आहे 10 इंचाचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. आता आपण शोल्डर घेतल्यानंतर आर्महोलचे माप घ्यायचे आहेत. आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंचाचा आणि गळा रुंदी खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची आपण खालच्या साईडने मोजू शकता आणि किंवा पूर्ण उंची मोजून घ्या. तुम्ही कोणतीही घेतले तरी बरोबर येते. अशी उंची घेतलेली आहे 11 इंचाची, गळा उंची 11 इंच. आता आपण याचा आकार देऊन घेऊया. चौकोन बॉक्स आखून घेतला. आता याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना पहा, मी एक मोंड्याच्या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला 4 इंचाची एक निशाणी केली आणि त्यापासून मी आकार दिलेला आहे. पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा. पैठणीचे काठ जे आहेत ते मोठे आहेत काठ, त्यामुळे ही डिझाईन खूप सुंदर अशी तयार होते. मी पूर्ण डिझाईन आखून घेतली. आता तीच डिझाईन त्याच्या साईडला दुसऱ्या साईडला मी छापून घेते आहे, म्हणजे डार्क केली आणि एक हाताने असे प्रेस करून व्यवस्थित अशी छापून घेतली, म्हणजे दोन्ही साईडला बरोबर डिझाईन एकसारखी येते. पहा, एकदम बरोबर अशी आलेली आहे. आता आपण डार्क करूया थोडे. पहा, मी डार्क करून घेतले. आता जे मेन फॅब्रिक आहे ते आणि आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचे आहे, म्हणजे चारही साईड पूर्ण आधी जोडून घेणार आहे. जी डिझाईन जी आखली होती मी त्या डिझाईनवरही पूर्ण टिपा मारून घेतल्या, म्हणजे शिवायला एकदम सोपे आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. अजिबात कुठेही कपड्याला झोळ येणार नाही. तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली नक्कीच तुम्ही मला एक कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला ही माझी पद्धत आवडली का नाही ते. पहा, जसे आखले होते तसे शिवून घेतले, म्हणजे टिपा मारून घेतल्या आणि पूर्ण आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. हे पहा, एक्स्ट्राचे कापड कट केल्यानंतर गळा ज्या पद्धतीने आखला होता पूर्ण त्याच प्रकारे मी कट करून घेतला. खूप सावकाश पद्धतीने दाखवलेले आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण तुम्ही स्किप करू नका, म्हणजे तुमच्या संपूर्ण डिझाईन लक्षात येईल कशी स्टिच केलेली आहे. आता मी रेडीमेडची पायपिंग घेतलेली आहे आणि ती पायपिंग कशी लावायची तेही दाखवलेले आहे. सिंगल फूट टंचन वापरलेले आहे आणि सिंगल फूट टंचन वापरून पूर्ण गळ्याला मी पायपिंग करून घेतलेली आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची. आपली गळ्याची पायपिंग एक साईडला लावून झालेली आहे. आता आपल्याला ती आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. आधी चेक करायचे की व्यवस्थित आलेली आहे का टिप आपली, आणि नंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. म्हणजे ही जी पायपिंग केलेली आहे ते रेडीमेड आहे, क्रॉस कपड्यात नसते ही पायपिंग, सरळ कपड्यात असते. त्यामुळे असे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे पायपिंग जी आहे ते आपण जी पलटी मारतो त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग नाही येते, म्हणून आपण छोटे छोटे कट्स मारून घेतले. आता ह्याला प्रेसही करू शकता तुम्ही आणि असे टिपही मारू शकतात. आता मी आधी प्रेस करून घेणार आहे. पहा किती एकदम व्यवस्थित येते आणि परत टिप मारून घ्यायची. असे पूर्ण ब्लाऊजला टिप मारून घेतली. आपली पूर्ण टिप मारून झालेली आहे. पहा किती सुंदर आणि फिनिशिंगनी पायपिंग येते. आता आपल्याला जी डिझाईन तयार करायची आहे ती करूयात. त्याआधी मी टक्स मारून घेते, म्हणजे आपल्याला डिझाईन लावायला एकदम सोपे आणि व्यवस्थित येईल.
एक टिप जे टक्स मारलेले आहे त्याच्यावर एक थोडे नख फिरवायचे, म्हणजे जे टक्स मारलेले असतात ते एकदम प्लेन आणि व्यवस्थित दिसतात. पहा असे. आता आपण डिझाईन तयार करूयात. एकावर एक अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची. जसे आपण आखले होते अस्तरवर त्याच पद्धतीने आपल्याला असं एक पेपर कॅनव्हास ठेवून घेतला आणि खालचा भाग आपल्याला व्यवस्थित दिसत आहे, त्यामुळे मी जसे आखले होते त्याच पद्धतीने पूर्ण कॅनव्हासवर आखून घेतलेले आहे. आपल्याला हा एवढा भाग जो आहे तो एवढा कटही करता येतो ब्लाऊजचा, पण मी कट करणार नाही आहे. त्याच्यावरच ही डिझाईन अटॅच करणार आहे. ती कशामुळे ते पुढे जाऊन सांगणारच आहे मी तुम्हाला. जशी डिझाईन आहे तसं पेपर कॅनव्हास कट करून घ्यायचा. ह्याचे 2 भाग काढून घ्यायचे आहेत आपल्याला. याच प्रकारे दुसराही पार्ट काढून घ्यायचा. पहा त्याच्यावर आपल्याला असे काठ जोडून घ्यायचे आहेत. ते कसे जोडायचे तेही पाहूया. डिझाईन पण व्यवस्थित आली पाहिजे आणि आपली जे काठ आहेत तेही दिसायला व्यवस्थित बसले पाहिजेत. त्यामुळे असे पूर्ण साईडने मी काठ जे आहेत ते कॅनव्हासला जोडून घेतले. आता खालचा भाग कट करून आपल्याला त्याला जॉईन करायचा आहे. एक्स्ट्राचे आधी कट करून घ्यायचे आणि नंतर कमी पडलेला भाग जो आहे तो काठ ठेवून व्यवस्थित कसा जोडला आहे तेही पहा तुम्ही. पहा असे व्यवस्थित ठेवून घेतले आणि जो लाल प्लेन कलर कापड आहे ते प्लेन कापड दुमडून घेऊन असे टिप मारून घ्यायची, म्हणजे डिझाईन जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि सुंदर दिसते. आता जोडून घेऊया आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. ह्या पद्धतीने 2 भाग मी तयार करून घेणार आहे. तर एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे. खूप सुंदर असे डिझाईन तयार होणार आहे. त्यासाठीही मी गोल्डन पाइपिंग घेतलेली आहे आणि गोल्डन पाइपिंग गोल्डन पाइपिंग अशा प्रकारे लावून घ्यायची. सावकाश पद्धतीने लावून घ्या, म्हणजे तुम्ही कसे फिनिशिंग एकदम व्यवस्थित आली पाहिजे. कारण ब्लाऊज जे आहे ते आपले कस्टमरची भारी साडी असते, त्यामुळे कस्टमरही नाराज झाला नाही पाहिजे. तुम्ही नवीन जर शिकत असाल त्यासाठी मी ही टिप सांगितलेली आहे तुम्हाला. पहा मी एक साईड लावून घेतली. आता ही आपल्याला आतल्या साईडला दुमडून घ्यायची आहे. त्यासाठी त्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. तुम्ही याला सिंगल फूटचाही वापर करू शकता किंवा डबल फूटचाही वापर करू शकता, तर ही पाइपिंग जी आहे ते एकदम व्यवस्थित येते. आता याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची. आतल्या साईडला दुमडून घेऊन दाबटीप मारायची. दाबटीप मारून झाली. या पद्धतीने दुसराही भाग तयार करून घेतला. आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आपण आता हे ब्लाऊजला कसे अटॅच करायचे ते पाहूयात. हे जे ब्लाऊज आहे आता हा जो आपल्याला पार्ट त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे, त्याचा खालचा भाग आपल्याला कट करता येतो, पण मी हे कट केलेले नाही. ते कशासाठी, तर आपण जी पिना लावतो साडीला, पदर पिनअप करतो, तर ती पिन लावल्यानंतर जो खालचा भाग आहे तो फाटल्या जातो. साडी जी आहे ती आपली भारीची आहे, त्यामुळे कापड खराब होऊ नये म्हणून मी याच्यासाठी एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घेऊन जॉईंट केलेले आहे, म्हणजे आपली साडी खराब होणार नाही आणि डिझाईनही सुंदर दिसेल. अशी व्यवस्थित असे टिप मारून घेतली. आता दुसरा साईडचाही भाग जोडून घेऊयात. डिझाईन बरोबर आली पाहिजे. असे मागे पुढे करून लॉक करून घ्यायचे सुरुवातीच्या साईडला आणि नंतर आता पूर्ण डिझाईन जे आहे ते अशी व्यवस्थित ठेवून पूर्ण टिप मारून घ्यायची. आपली डिझाईन जी आहे ती जोडून झालेली आहे. फक्त एक वरची साईडची टिप आता मी उलटा भाग करून टिप मारली, म्हणजे डिझाईन एकदम व्यवस्थित आली का नाही हे लक्षात येते. त्यामुळे मी उलट्या साईडने टिप मारून घेतली आणि आता एक्स्ट्राचे जे आहे ते कट करून घ्यायचे.
आधी चेक करून घ्या की व्यवस्थित आलेली आहे का नाही. आता व्यवस्थित आलेली आहे आपली, एकदम परफेक्ट अशी. आता एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला. त्याची खालच्या साईडला जी आहे ती पाठीची पट्टी पण लावायची आहे आपल्याला. त्याआधी आपल्याला इथे जी गोल डिझाईन आखली होती मी ती कट करून घेऊया. तिथे आपल्याला पॅच बसवायचा आहे. एक त्याच आकाराचा मी चौकोनी अस्तरचा कापड घेऊन त्याच्यावर पूर्ण जी डिझाईन आखली होती तीच पूर्ण टिप मारून घेतली आणि आतला बाहेरील भाग आतल्या साईडला करून घेतला. आतील भाग कट करून घ्यायचा आणि अस्तरचे जे आपण कापड ठेवलेले ते चौकोनी कापड ते कट करून घेऊन आपण आतील भाग बाहेर काढून घेऊया. म्हणजे डिझाईन अशी तयार होते. छोटे छोटे कट्स मारले. जे अस्तरचे कापड आहे ते आतल्या बाजूला पूर्ण व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. याला तुम्ही प्रेस करून घ्या. मी प्रेस करून घेतलेले आहे. प्रेस करून घेतले म्हणजे एकदम असे फिनिशिंगने दिसते. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता आपल्याला याचा पॅच तयार करायचा आहे. पहा जे काठाचे कापड आहे ते घेतले आणि त्याच्याखाली अस्तर ठेवून असे व्यवस्थित असे चारी साईडने मी जोडून घेतलेले आहे. एकदम प्रॉपर असे येईल असे चौकोनी कापड काढून घेतले. आता पहा डिझाईन जे आहे ते असे व्यवस्थित खालच्या साईडला ठेवून घ्यायचे आणि त्या दोन्ही साईडला त्याआधी दोन्ही साईडला पिन लावून टाचणी लावून घेतली. म्हणजे आपले कापड जे आहे ते सरकणार नाही आणि गोल राऊंड टिप मारायची. एक टिप मारून घेतलेली आहे. आता 1 टंचनचे अंतर ठेवून परत डबल टिप मारून घेतली. पहा किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे. टक्स मारून घेतलेले आहेत आपण. आता पाठीची पट्टी मारून घेऊयात. पट्टी जोडून झालेली आहे. आता दाबटीप मारायची आणि आतल्या साईडनं पूर्ण दुमडून घ्यायची. हे पहा दाबटीप मारून घेतली. आता आतल्या साईडला पूर्ण दुमडून घ्यायची आहे. मोठ्या नंबरने टिप मारायची. म्हणजे आपल्याला ही जी टिप आहे ती आपल्याला तुरपाई करून तुरपाई केल्यानंतर उकलून काढायची असते. ब्लाऊज तयार झालेला आहे. डिझाईन जी आहे ती. आता मी ह्या ब्लाऊजला साडीच्या कलरचे एक शो बटन लावून घेणार आहे. ग्रीन कलरची साडी आहे त्यामुळे ग्रीन कलरचे शो बटन लावणार आहे. पहा ही डिझाईन तर कस्टमरला खूप आवडली. तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पहा गोल्डन कलरची पायपिंग किती उठून दिसत आहे. खूपच सुंदर दिसत आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.